नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज। अमरावती लोकसभा का आज सुबह 7 बजे से शाम 6 बजे तक मतदाताओं ने बड़े उत्साह के साथ मतदान किया। शाम 5 बजे तक अमरावती जिले में 55% मतदान होने की पुष्टि हुई है। वहीं जिले में भाजपा प्रत्याशी नवनीत राणा, महाविकास गठबंधन के बलवंत वानखेड़े, प्रहार पक्ष के दिनेश बुब, इन सभी पार्टियों के नेताओं ने बड़ी मेहनत कर ज्यादा से ज्यादा मतदान अपने उम्मीदवार को मिलने के लिए प्रयास किए। पूरे देश में चर्चित रहा अमरावती मतदान संघ, जहां देश के प्रमुख नेताओं ने सभा लेकर मतदाताओं को संबोधित किया। इनमें भाजपा प्रत्याशी नवनीत राणा के लिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वहीं महाविकास आघाड़ी गठबंधन के प्रत्याशी के लिए कांग्रेस के राष्ट्रीय नेता राहुल गांधी, एनसीपी के नेता शरद चंद्र पवार, उद्धव बाला साहेब ठाकरे तथा प्रहार के प्रत्याशी दिनेश बुब के प्रचार के लिए दिव्यांग कल्याण मंत्री बच्चू कडू, इन्होंने सभाएं ली। अमरावती संसदीय प्रत्याशी के लिए बड़े बड़े नेताओं ने अपनी ताकत लगाई थी, क्योंकि भाजपा प्रत्याशी नवनीत राणा, इन्होंने बाला साहेब ठाकरे के माताश्री निवास स्थान पर हनुमान चालीसा पाठ पढ़कर सुर्खियों में आई थी। इसके चलते भाजपा प्रत्याशी के खिलाफ महाविकास आघाड़ी ने पूरी ताकत लगाई थी। आज अमरावती जिले में मतदान समाप्त हुआ। मतदान शांति व सुव्यवस्था रखने के लिए स्थानिक शाखा से लेकर जिले के पुलिस कर्मचारी ध्यान लगा के बैठे थे और शांति व सुव्यवस्था में चुनाव हुआ। अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य मनीष हावरे आणि लोकमतचे पत्रकार आणि चांगले विश्लेषक सुद्धा आहे। आता दादा, आपण ह्या निवडणुकीचा 1 महिन्यापासून निवडणुकीचे प्रचार चालू होते आणि मोठमोठ्या नेत्यांच्या राज्यात आणि अमरावती जिल्ह्यात, खास करून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठमोठे पदाधिकारी आणि राष्ट्रीय नेते सुद्धा येऊन गेले आणि या नेत्यांमध्ये आज जे रणधुमाळी झालेली आहे आणि प्रचार चालू होते ते बंद पडले आणि आज निवडणुकीला समोर जात आहे। सकाळपासून जनतेचा कौल मतदाराच्या पिढीत जात आहे आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्याचं चित्र नेमकं काय राहणार आणि काय वाटते तुम्हाला? या लोकसभेच्या या निवडणुकीच्या दरम्यान, आजच्या निवडणुकीच्या दरम्यान जे तुम्ही जे विचारताय की बा काय राहील, चित्र काय स्पष्ट होईल, तर अजूनही काही सांगता येत नाही आहे। सध्याच्या स्थितीत 56% व्होटिंग झालेलं आहे, बरंच व्होटिंग झालेलं आहे, पण अजूनही जर पूर्णतः 70%च्या वर जर व्होटिंग गेलं तर उमेदवार कोण विजयी होईल हे सांगता येणार नाही। पण अर्थातच जर पाहतो म्हटलं तर तिन्ही उमेदवार हे तुल्यबल होते। तिन्ही पक्षांनी, तिन्ही पार्टींनी जे उमेदवार दिले ते चांगल्या पद्धतीचे दिलेले आहेत। कमळने नवनीत राणा आणि प्रहार संघटनेने दिनेश बुब आणि काँग्रेसने बलवंतभाऊ वानखडे, यात जर आपण पारडं जर पाहिलं तर कमळचं दिसते आहे, पण त्याच पाठोपाठ पंजाचं पण दिसते आहे। कारण पंजा आणि कमळ यात रेस होईल, जरतरच्या भाषेत कमळ निघून जाईल असं मला वाटते। आता नुकतंच अमित शहाजी यांची, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावतीला सभा झाली आणि त्याच दिवशी परतवाडा येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचीसुद्धा सभा झाली आणि त्यामध्ये जवळपास 4.5 लाख पब्लिक हे याच्यामध्ये आलेले होते आणि त्यानुसार काय चित्र होऊ शकते। आणि इतकी मोठी अमित शहाची सभा झाली, मात्र त्याच दिवशी जे राडा झाला आहे सायन्स कोर मैदानावर, बच्चू कडू यांनी जे मैदान बुक केलेलं होतं, मात्र कुठंतरी बळजबरी करून आणि कायदा व सुव्यवस्था पाळण्यात यावा त्यासाठी त्यांनी नेहरू मैदान हे केलं आणि त्यामुळं कुठंतरी चित्र वेगळं झालं, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, त्यातला काही प्रकार झालेला नाही आहे, पण ह्या तिन्ही घटना हा बदल करणाऱ्या आहेत असं म्हटलं तरी त्यात वावगं नाही आहे। कारण अमित शहांची सभा आणि बच्चू कडूंनी जे एक चांगल्या पद्धतीनं नौटंकी केली असं म्हणता येईल ती, आणि राहुल गांधींची परतवाड्याला झालेली सभा, ह्या तिन्ही घटना खूप बदल करणाऱ्या आहेत। कारण राहुल गांधींची सभा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण पोलीस प्रशासनानंच एक संख्या सांगितलेली आहे की 4-4.5 लाखाच्या वर तिथं पब्लिक होती, तिथं मतदार म्हटलं तरी चालल, मतदार होते, कारण ते पूर्णतः अमरावती जिल्ह्यातले होते असं सांगण्यात येत आहे।
अकोल्याचेही असतील, कारण अकोल्याचाही उमेदवार तिथं उपस्थित होता, त्यामुळे अकोल्याचेही काही असतील. पण अमरावतीचं चित्र बलवंत भाऊचं वानखळ जर निवडून आले तर बलवंत भाऊसाठी राहुल गांधीचीच सभा ही यशस्वीतेकडे नेणारी ठरणार आहे. जे 5 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीकडून जे फुटाफुटीचं राजकारण झालेलं आहे, यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुंबईवरून त्यांची सभा घेण्यासाठी इथं आलेले होते आणि जे नवनीत राणा यांच्या 5 वर्षाचा विकास म्हणा किंवा शेतकऱ्याचे प्रश्न कुठं मांडले नाही, त्यामुळे शेतकरीसुद्धा नाराज वर्ग आहे आणि जे महागाई आहे ते सुद्धा फॅक्टरी यामध्ये चालणार आहे. अर्थातच ते चालणारच आहे, कारण 5 वर्षाच्या काळात जर राजकीय पटलावर जर आपण पाहतो म्हटलं तर पूर्णतः राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मतदारांचा हा चेंज झालेला आहे, बदल झालेला आहे. कारण जे पद्धतीनं कृत्या केलेल्या आहेत पक्षांनी, पार्टींनी, BJP असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, शिवसेनानी यांनी ज्या कृत्या केलेल्या पहिल्या विधानसभेच्या इलेक्शनपासून, निवडणुका झाल्या तेव्हापासून, त्याचा प्रभाव हा शेतकऱ्यांवर पडलेला आहे, मतदारावर पडलेला आहे आणि वैचारिक जे लोक आहेत त्यांच्यावरसुद्धा पडलेला आहे. त्यांनाही हे पटलेलं नाही आहे. जे राजकारण केलेलं आहे, पार्टीनं राजकारण केलेलं आहे ते पटलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हा प्रभाव मतदारावर पडलेला आहे. बरं, भारतीय जनता पार्टीला बच्चूभाऊ कडू यांची प्रहार शक्तीने जे उभी केली आहे सीट, त्यांना विरोध होता नवनीत राणा यांना आणि ते सीट उभी केली, त्याचा फरकसुद्धा पडू शकते. पहा, बच्चूभाऊ कडूंची प्रहार संघटना ही अर्थातच व्यक्तिगतरित्या विरोधक होती. ते कारण काय होतं, ज्यावेळेस उद्धव साहेब सत्तेवर होते, मुख्यमंत्री होते, त्यावेळेस बच्चूभाऊ कडू मुख्यमंत्र्यांकडे होते, सत्तेवर जे होते त्यांच्याकडे होते. आणि नंतर सत्तेच्या विरोधात युतीचा जो सत्तेवर सगळा हे तयार झाला, परिपाठ तयार झाला, त्यांनाही बच्चूभाऊ कडूंनी पाठिंबा दिलेला होता. पण परिस्थिती जर आपण पाहतो म्हटलं तर इथं फक्त आपल्या अमरावती मतदारसंघात हा नवनीत राणालाच विरोध हा आपल्याला दिसून येतो आहे. पक्षाला विरोध बच्चूभाऊचा नाही आहे, आघाडीला विरोध बच्चूभाऊचा नाही आहे, युतीला विरोध बच्चूभाऊचा नाही आहे. फक्त नवनीत राणा या व्यक्तीभोवती राजकारण फिरलेलं आहे अमरावती जिल्ह्यातलं आणि त्याभोवती फिरत असल्यामुळेच हा पूर्णतः बदल सध्याच्या स्थितीत पॉलिटिकल याच्यावर जर झाला किंवा BJPची सीट जर पडली तर ते बच्चूभाऊ कडूचाच त्यात हात राहील, त्या प्रहार संघटनेचाच हात राहील असं मला वाटतं. DMK फॅक्टर जर मराठा समाज आणि धनगर समाज हे जर जर समजा बच्चूभाऊच्या उमेदवाराला जर वळले तर निर्णायक निवडणूक होऊ शकते. नाही, बच्चूभाऊ कडूंच्या याला हेच निर्णायक ठरतील अशातला भाग नाही आहे. बच्चूभाऊ कडूंचं जे राजकारण आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं. धर्म नव्हता, जात नव्हती, कोणतं हिंदुत्व नव्हतं, कोणतंच नव्हतं. त्यांनी फक्त एक शेतकरी, कामगार वर्ग यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं. अपंग यांनी जे सेवा केली, रुग्णसेवक म्हणून दिनेश भाऊ बोब यांना त्यांनी उमेदवारी दिली. ह्या सर्व गोष्टी जर पाहता तर त्यांना अनेक समाजाचं, मायनॉरिटीज असो, उच्चवर्णीय असो किंवा इतर मराठा समाज असो, पाटील समाज असो, ह्या सर्व समाजांनी बबलूभाऊ देशमुख बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते प्रहार संघटना समोर येते.